हा निर्णय करतो आणि त्याच्यात वर खाली गोष्टी होत राहतात. कुठल्याही व्यवसायासारखा व्यवसाय होतो. फार ह्याचं आम्हीच लोकांनी फार ग्लोरिफिकेशन करून ठेवलं आहे. फार महान काहीतरी काही नाही. जसा वाणी दुकानात बसून माल विकतो तसे आम्ही सेटवरती बसून अभिनय विकतो. अत्यंत साधी गोष्ट. हा व्यवसाय आहे. कशाला उगाच त्याच्या बाबतीत काहीतरी हे करायचं. वैशिष्ट्य फक्त माझ्या व्यवसायाचं इतकंच आहे की ती कला वगैरे घडली जाते ती आहे नाही अशातला भाग नाही. परंतु व्यवसाय हा त्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे कुठल्याही कलेचा. जेव्हा तुम्ही तो व्यावसायिक म्हणून त्या कलेकडे पाहता त्यावेळेला व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा भाग. त्यामुळे कुठल्याही व्यवसायाला लागू होणारे सगळे नीती नियम याही व्यवसायाला लागू होतात. तर कुठल्याही व्यवसायामध्ये असणारे विकनेसेस याही व्यवसायामध्ये असतात. काही फायदे जास्त असतात. तुम्ही म्हटलं तसं की ग्लॅमरवाला बिझनेस आहे आमचा, पैसावाला बिझनेस आहे आमचा. त्यामुळे आमच्याकडे असणाऱ्या पॉवरच्या थोड्याशा वेगळ्या पॉवर्स असतात ज्याचा मी मगाशी उल्लेख केला. तो फरक नक्की आहे नाही अशाचा भाग नाही. बट वेन इट ऍक्च्युअली कम्स टू कोर बिझनेस इट इज अ बिझनेस. तो व्यवसाय आणि जितक्या व्यावसायिक पद्धतीने गोष्टींकडे आपण पाहू तितक्या त्या गोष्टी सुलभ होत जातात आणि सोप्या होत जातात असं माझं मत आहे. अगदी राजकारण सुद्धा खूप व्यावसायिक पद्धतीने व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. गेल्या रविवारच्या लोकसत्तेमध्ये मराठी सिनेमाबद्दलची काही निरीक्षणं आपण नोंदवलेली आहे आणि या जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये जी काही सुबत्ता ज्या गटांकडे आली त्यांचा पैसा या मराठी सिनेमाच्या इंडस्ट्रीत येतोय. या निमित्ताने आजच्या संबंध मराठी सिनेमाच्या पर्यावरणाविषयी आपण काय मत नोंदवाल? मला असं वाटतं की खूप छान फेजमध्ये सध्या मराठी सिनेमा आहे आणि 2-3 वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पातळ्यांवरती होत आहेत. एक तर खूप चांगले फिल्म मेकर, तरुण फिल्म मेकर, दिग्दर्शक या व्यवसायामध्ये येत आहेत. काही जाहिरात क्षेत्रातून येत आहेत, रवी जाधव सारखे. काही इन्स्टिट्यूटमधून येत आहेत, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर सारखे. काही जण नाटक टेलिव्हिजन करून ह्याच्यामध्ये येत आहेत. परंतु तरुण जी लोक येत आहेत एक नवा दृष्टिकोन घेऊन, नवे विषय घेऊन, मला असं वाटतं की ती एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पालक सध्या परवानगी देत आहेत आपल्या मुलांना सिनेमाचं शिक्षण घ्यायला, दिग्दर्शक व्हायला. दुसरीकडे आपल्याकडे सध्याची एकूणच अर्थकारणाला जी सूज आलेली आहे त्यामुळे पैसा खूप वाटला आहे आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या सगळ्या समाजामध्ये. अर्थकारणामध्ये पैसा खूप आहे वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये. तर तो एक्स्ट्रा जो त्यातला पैसा आहे तो सिनेमाकडे वळतो आहे सध्या. तो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मराठी एकूण जो पूर्वी निम्न मध्यम वर्ग किंवा मध्यम वर्ग होता तो फार मोठ्या संख्येने उच्च मध्यम वर्ग वगैरे असं जे स्पेंडिंग पॉवर या अर्थाने मी म्हणतोय की पैसे देऊ शकण्याची ताकद या अर्थाने वाढलेली आहे. मल्टिप्लेक्सेस सारख्या गोष्टी आल्यामुळे जी लोक पैसे देऊ शकतात त्याची प्रचंडची संख्या वाढलेली आहे. ती लोक मल्टिप्लेक्सेसमध्ये जाऊन 100-150 रुपये देऊन 70-80 रुपये देऊन मराठी सिनेमा बघू शकतायत, बघतायत. एक जो काळ आला होता मध्यंतरी की कुटुंबाला घेऊन मराठी सिनेमा बघायला जाण्यासाठी थिएटर्समध्ये मराठी सिनेमा लागत नव्हता दुर्दैवाने. ती परिस्थिती खूप बदललेली आहे. कुठलीही कला ही तुम्हाला त्या क्षेत्राचं, त्या राज्याचं, त्या एकूण परिसराचं समाजकारण, अर्थकारण, राजकारण, सांस्कृतिक त्याची जी काय देवाणघेवाण असेल, पातळी असेल, उलाढाल चालली असेल, ह्याला बाजूला काढून तुम्ही कुठल्याही कलेकडे बघू शकत नाही. कुठलीही कला ही या सगळ्याचा मिळून एक भाग असते आणि त्यामुळे सध्या मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा खूप छान स्टेजवरती आहे. खूप चांगले प्रयत्न होत आहेत. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक ह्या सिनेमाकडे वळायला लागलेले आहेत. आता जबाबदारी दोघांची पण आहे. आम्ही चांगले सिनेमे, वेगवेगळे सिनेमे, चांगले ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, भारताच्या बाबतीत कुठलाही शब्द तुम्ही जेव्हा उच्चारता त्यावेळेला तुम्हाला एक क्रॉस सेक्शन समाजाचा घ्यावा लागतो. जनरलाइज तुम्ही भारतात काहीही बोलू शकत नाही. चांगला याचा काहीही नियम नाही. कारण आपल्या समाजामध्ये एकूणच आर्थिक,
आणि त्यामुळे शैक्षणिक, त्यामुळे सांस्कृतिक पातळी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत की एका कुठल्या तरी गोष्टीने या सगळ्या अख्ख्या क्रॉस सेक्शनला केटर करावं हे इम्पॉसिबल आहे, ते अशक्य आहे. आणि प्रत्येकाची म्हणून काहीतरी सांस्कृतिक भूक आहे की तुम्हाला किती हीन दर्जाची वाटत असेल तरी त्याची फरक पडत नाही. खूप मोठी संख्या आहे आणि ती भागवली गेलीच पाहिजे ती भूक. मसाला सिनेमांना शिवाय तरी उपयोगाचा नाही, चूक आहे. तुम्ही बघू नका तुम्हाला आवडत नसेल तर, परंतु तुमची ज्या पद्धतीने आर्थिक आणि शैक्षणिक आणि त्यामुळे सांस्कृतिक प्रगती झाली असेल किंवा जी लेवल आहे, प्रगती आणि अधोगती हे शब्द आपण काढून टाकू, ते चुकीचे शब्द आहेत. परंतु जे काही तुमच्यात बदल झालेला आहे आणि तुम्ही ह्या सेक्शनमध्ये उभे आहात, एक प्रचंड मोठा समाज अशा सेक्शनमध्ये उभा आहे की ज्यांचं हात पोट अजूनही हातावरती चालत आहे, ज्यांना अजूनही चांगलं शिक्षण त्यांच्या मुलांना देता येत नाही आहे, ज्यांना सांस्कृतिक अजूनही तेवढी एक्सपोजर मिळालेलं नाही, त्याच्याकडे वेळ नाही आहे. त्यांचं सुद्धा एंटरटेनमेंट ही महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी सिनेमा बघणारच बनायलाच पाहिजे. तर त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीचे मराठी सिनेमे बनत राहायला पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मराठी सिनेमे बनवणं म्हणजे एक मसाला सिनेमा सुद्धा चांगला बनवू शकतो आणि वाईट बनवू शकतो. तर चांगला मसाला सिनेमा बनवणं ही जशी आमची जबाबदारी आहे, तशी सिनेमा आल्यानंतर तो प्रेक्षागृहात जाऊन पाहणं, आपल्या कॅलेंडरमध्ये सिनेमा, मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणं, ही प्रेक्षकांनी प्रायोरिटी करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. पण याचा मराठी नाटक होणं आणि नाटकाच्या ज्याच्यावर परिणाम होईल असं वाटतं का? होत असेल तर होऊ दे, मला असं वाटतं आणि तो होणार. कारण माझ्या दृष्टीने जे मला व्यक्त करायचं आहे ते महत्वाचं आहे, माध्यम महत्वाचं नाही असं माझं मत आहे. डिजिटल आल्यामुळे सिनेमा हा खूप सोपा झालाय, ऍक्सेसिबल झालाय. कोणालाही साध्या आपल्या व्हिडिओ कॅमेरावरती सिनेमा शॉर्ट फिल्म्स करता येऊ शकतात, मोबाईलवरती शॉर्ट फिल्म्स करतात, म्हणजे फेस्टिवल्स होत आहेत. तर हे माध्यम खूप ऍक्सेसिबल झालंय. उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा कॉलेजमध्ये उदाहरण दिलं त्यावेळेला मला जर काही करायचं असेल अभिनयाच्या क्षेत्रात तर मला फक्त नाटक हेच परवडणारी गोष्ट होती, की ऍक्सेसिबल गोष्ट होती. सिनेमा गोष्टीचा मी विचारही करू शकत नव्हतो, इतकी ती पलीकडची फार महागडी खूपच एक्सक्लुझिव्ह अशी गोष्ट होती. आता तशी ती राहिली नाही. आणि त्यामुळे मला जर काही व्यक्त करायचं असेल तर मला सिनेमा हे जास्त ताकदवान माध्यम वाटतं आणि ताकदवान माध्यम आहेही. ते खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. तुम्हाला नाटकाला जशी प्रत्येक वेळेला एक टीम सतत निर्माण करायला लागते, त्यांना एकत्र आणायला लागतं, तसं नाही करायला लागतं. तुम्ही एकदा आणलं त्याच्या एकदा फिल्म बनली की तुम्ही नेटवरती प्रसिद्ध करा, तुम्ही थिएटरमध्ये करा, कुठेही करा. आणि या शक्यता रोज त्याच्या पॉसिबिलिटीज वाढतात, त्याची ताकद रोज वाढते आज सिनेमा या माध्यमाची किंवा दृकश्राव्य या माध्यमाची आपण म्हणूया. म्हणजे तो जो फॉर्म 2.5 तासाचा सिनेमा अशा अर्थाने नाही, शॉर्ट फिल्म्स आहेत, छोटे सिनेमे आहेत, टेलिव्हिजन आहे, टेलिफिल्म्स आहेत, अशा अनेक प्रकार आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की जर त्याचा नाटकावर त्याचा परिणाम होत असेल तर ते साहजिक आहे. पण त्यांनी मला तिथे फार मोठं त्याच्यात चूकही वाटत नाही, फार काही गैरही वाटत नाही. माझ्या आयुष्यामध्ये एक असा काळ आला जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो असं मला वाटतं. आपण जर थोडं नीट बघत असू आजूबाजूला तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक काळ येतो की अरे माझं ठीकठाक चाललंय, पण अशा कित्येक गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत की ज्या बदलायला हव्यात, ज्या अधिक चांगल्या व्हायला हव्यात, असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असतं. कित्येक अशी लोक आहेत की ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांच्या जातीमुळे असेल, त्यांच्या धर्मामुळे असेल, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे असेल, अनेक कारणांमुळे असेल. त्याच्यामुळे वेगवेगळ्या समस्या ज्या निर्माण होतात आजूबाजूला. असा काळ माझ्याही आयुष्यात काही वर्षांपूर्वी आला आणि मी विचार करायला लागलो की मला या बाबतीत काही करता येईल का. तर त्यावेळेला मला असं वाटलं की मला लक्षात आलं काही अभ्यास केल्यानंतर की
आजूबाजूला जर बदल करायचे असतील तर सगळ्यात काय म्हणूया ताकदवान क्षेत्र किंवा सगळ्यात इफेक्टिव्ह असं जे क्षेत्र आहे ते राजकारण आहे. तुमच्या हातात जर सत्ता असेल आणि तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्ह पॉलिटिकल विल असेल तर तुम्ही जे बदल करू शकता ते तुम्ही दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात म्हणून करू शकत नाही कमी काळामध्ये. त्यामुळे राजकारण हे फार महत्वाचं क्षेत्र आहे आणि फार सिरियसली घेण्याचं क्षेत्र आहे असं माझ्या लक्षात आलं. आता हे मी करू शकेन का असं जेव्हा बघायला लागलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की हे मला शक्य नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष राजकारणात शिरण्याचा तो 24 तासाचा व्यवसाय आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती माझ्यावरच्या जबाबदाऱ्या हे सगळं लक्षात घेता असं झोपून देऊन ते कारण माझा व्यवसाय कसा आहे लक्षात घ्या. माझा चेहरा माझा व्यवसाय आहे. माझा काही कारखाना नाहीये किंवा हे नाहीये की तिथे चालू आहे कुठेतरी मॅनेजर ठेवलेला आहे आणि मी दिवसाच्या शेवटी फक्त एक हिशोब घेतला आणि हे केला तरी माझा व्यवसाय इकडे चालू आहे मी नसताना असा माझा व्यवसाय नाहीये. जोपर्यंत मी तिथे असत नाही तोपर्यंत माझा व्यवसाय सुरूच होत नाही कारण मी अभिनयाच्या क्षेत्रात. तर त्यामुळे मला जर राजकारणात जायचं असेल तर मला पूर्णपणे माझा व्यवसाय थांबवावा लागणार होता आणि ते मला शक्य नव्हतं. त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टी सुद्धा त्याला ट्रेनिंग पाहिजे. फक्त मी निवडून आलो म्हणजे नाही तिथे राजकारण सुरू होतं. निवडून येण्यानंतर राजकारण संपत नाही तिथे सुरू होतं. ब्युरोक्रसीला सांभाळणं कामं करून घेणं पक्ष संघटना या इतक्या महत्वाच्या इतक्या सिरियसली घेण्याच्या गोष्टी आहेत की ते सगळं माझं वय बघता माझं एकूण सगळं व्यवसायाचं स्वरूप बघता शक्य होईल असं मला वाटलं नाही. विचार करताना आणि काही वाचनामध्ये माझ्या असं लक्षात आलं की दुसरं सगळ्यात महत्वाचं जे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये जर काम केलं तर बदल हे खूप दूरगामी होऊ शकतात आणि खूप महत्वाचे बदल होऊ शकतात ते म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र. प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षण मुख्यत्वे करून. तुम्ही खूप समाजशास्त्रज्ञांनी हे लिहून ठेवलेलं आहे की मी बोलत नाही आहे शिक्षण तज्ञांनी हे लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूची कुठलीही समस्या घेतलीत मग ती फार अगदी HIV असो किंवा दारूचा प्रॉब्लेम असो किंवा रस्त्यावरचे खड्डे असो सिग्नल तोडणं असो कुठलीही तुम्ही समस्या घ्या मोठ्यात मोठी टेररिझम घ्या नक्षलवाद घ्या काहीही घ्या या सगळ्या समस्यांचं मूळ जर आपण शोधत जायचं ठरवलं तर ते कुठेतरी चुकीच्या शिक्षणाकडे येऊन मिळतं. मी चुकीचं शिक्षण म्हणतो मी अशिक्षित म्हणत नाहीये लक्षात घ्या. चुकीचं शिक्षण हे पोस्ट ग्रॅज्युएट माणसाचं सुद्धा असू शकतं. अशिक्षित हा पूर्ण निरक्षर पूर्ण वेगळा प्रकार आहे. आपल्या देशामध्ये गेल्या काही पिढ्यांमध्ये काय झालंय ते थोडंसं तुम्ही लक्षात घेऊया आपण की जे सगळ्या आपल्या आजच्या अस्वस्थतेचं कारण मी जर म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ते जरा तुम्हाला सांगतो. गेल्या 6, 7, 8, 10 पिढ्यांमध्ये हे झालेलं आहे आणि आपण सगळे त्याचे विक्टिम्स आहोत असं माझं मत आहे. मी जर एक पालक असेल तर मला माझ्या मुलाबद्दल काय वाटतं की या माझ्या मुलाचं मूल जेव्हा म्हणतं त्यावेळेला मुलगा आणि मुलगी हे दोन्ही आलं बरं का की या माझ्या अपत्याचं भलं व्हावं चांगलं व्हावं. हे चांगलं कशाने होईल असं मला वाटतं. त्याची डेफिनेशन काय त्याची व्याख्या काय माझी चांगली नोकरी असावी चांगला बंगला काय म्हणजे चांगला बंगला काय घर असावं गाडी असावी त्याला चांगली बायको मिळावी सगळं चांगलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या सगळं चांगलं होतं. हे कधी होईल जेव्हा चांगली नोकरी असेल. चांगली नोकरी कधी मिळेल जेव्हा चांगली डिग्री असेल. चांगली डिग्री कधी मिळेल ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे. तर चांगली डिग्री मिळेल. आणि ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी चांगलं केव्हा लक्षात राहील जेव्हा पाठ करायचं. त्यामुळे अभ्यास कर असं जेव्हा आम्ही मुलांना सांगतो तेव्हा काय सांगत असतो पाठ कर समजून घेणं पाहिजे.
समजलं नाही समजलं नंतर परीक्षेत मार्क मिळणार आहेत ना. सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या प्रवासात आम्ही कुठेही ज्ञानाला महत्व दिलेलं नाही. आम्ही कुठेही एखादा विषय समजून घेण्याला महत्व दिलेलं नाही. आम्ही कुठेही एखादा विषय आमच्या आयुष्यात अप्लाय करायला महत्व दिलेलं नाही. आम्ही महत्व हे फक्त मार्क्स मिळवण्याला दिलेलं आहे, कारण चांगले मार्क्सच आम्हाला चांगला पैसा मिळवून देणार आहे. परिणाम काय झालेला आहे आज? बघा आपल्या आजूबाजूला आदर कुणाला आहे, आज कुणाबद्दल आहे समाजामध्ये आदर, की जो यशस्वी व्यावसायिक आहे. यशस्वी म्हणजे पैसा मिळवणार, एक उत्तम म्हणजे काय कमावणारा, चांगले पैसे कमावणारा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल, बिल्डर कोणी असेल, ज्याच्याकडे पैसा आहे असा जो कोणी माणूस असेल त्याला सगळ्यात जास्त आदर आज आमच्या समाजामध्ये आहे. मग त्यांनी भले आयुष्यात एकही पुस्तक वाचलं नसेल, तो कुठलाही खेळ खेळत नसेल, त्याला कुठल्याही सिनेमा नाटकात रस नसेल, तो वर्तमानपत्र वाचत नसेल, त्याला राजकारणात रस नसेल, त्याला समाजकारणात रस नसेल, प्रसंगी तो आपल्या व्यवसायासाठी 4 वाईट कामं करत असेल, तरी सुद्धा आज आमच्या समाजामध्ये त्या माणसाबद्दल आदर आहे, त्याला महत्व आहे आमच्या समाजामध्ये. आणि त्यामुळे मला जर माझ्या मुलाला त्याचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्याला चांगला पैसा आणि चांगला आदर मिळावा, आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी, हा आमचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन. शिक्षण कशासाठी पाहिजे? या सगळ्यामध्ये काय झालंय, हे आमच्या आजच्या शिक्षण पद्धतीचा प्रॉब्लेम काय आहे? अत्यंत साधा प्रॉब्लेम आहे. आमची शिक्षण पद्धती ही अनेक विद्यार्थ्यांमधनं एक उत्तम विद्यार्थी शोधणारी शिक्षण पद्धती आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात काय उत्तम आहे हे शोधणारी आमची शिक्षण पद्धती नाही. आणि म्हणून बोर्डात आलेले 50 जण त्याच्यानंतर ज्यांना ऍडमिशन मिळत नाही त्याच्या हजारो लाखो मुलांचं काय होतं ह्याची समाज म्हणून आम्हाला काही कदरच नाहीये. आम्हाला फक्त ती 50 मुलं महत्वाची वाटतात. हा शिक्षणाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन, हा पैशाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन, आणि त्याच्यामुळे आमच्याकडे सिम्बल्स तयार झालेले आहेत, आमच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आज गाडी हे राहिलेलं नाहीये ना, कुठली गाडी हे महत्वाचं झालेलं आहे. आज माझं मूल शाळेत जातं हे महत्वाचं राहिलेलं नाहीये, कुठल्या शाळेत जातं हे महत्वाचं राहिलं. हे सगळे आमचे सिम्बल्स झालेले आहेत, कारण आम्ही शेजाऱ्याकडे बघून जगणं पसंत करतो, आपल्याकडे बघून नाही. मी कसं जगायचं माझा शेजारी ठरवतो. आणि आज जे आपण जिवंत आहोत माणसं, की अशा विचार करायला सुरू केलेल्या माणसाच्या मुलांच्या मुलांच्या मुलांची मुलं, म्हणजे किती कोरडे झालं बघा. इतकं स्वार्थी बनवणारी आपलं शिक्षण आहे. नको त्या शब्दाला महत्व देऊन ठेवलेलं आहे आणि ग्लोरीफाय केलं कॉम्पिटिशन. काय घाणेरड्याचं काय, त्याला किती ग्लोरीफाय करणार? आणि लहान मुलांना हे शिकवणं आणि कसली कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन फक्त स्वतःची असू शकते. आणि होतंय का तुम्हाला सांगतो, आज साधं आपण सिग्नलला, आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा कुठे आता साताऱ्यात सुद्धा असेल तर मला माहिती नाही, आम्ही मगाशी अनुभव घेतला. माझा चालक दीपक सिग्नलला उभा होता इथेच आपल्या पवई नाट्यापाशी, लाल सिग्नल होता, मागणं भराभरा गाड्या जात होत्या आणि माझ्या मध्ये जो अडकून पडला होता तो हॉर्न वाजवत होता की अरे लेका जा ना, लाल सिग्नल आहे.
बाकीच्यांचं काय वाटेल ते होऊ दे, मी पुढे गेलो पाहिजे. हे आमच्या शिक्षणाने आमच्यात घातलंय आणि ते सगळीकडे रिफ्लेक्ट होतं. दुसऱ्याचं नुकसान करायला आम्हाला काय वाटत नाही, कारण आम्ही त्याला गोल्डच नाव दिलंय कॉम्पिटिशन. याच्यात असं होणारच, सर्वांना ऑफ फिटेल. आपण समूह म्हणून राहतो आहोत. शिक्षणाचा खरा पर्पज, शिक्षणाचं जे काही गरज आहे ती मुख्य काय आहे, त्याचा पर्पज काय आहे. तर मी वेगवेगळे विषय शिकून ते समजावून घेऊन, याचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे ना, समजावून घेऊन मी माझी स्वतःची, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, मी माझी स्वतःची एक विचार प्रक्रिया तयार करणं की ज्यातनं मी असेच निर्णय घेईन की जे फक्त माझं भलं करणार नाही तर माझ्या बरोबरीने माझ्या समूहाचं पण भलं करू शकतील, असे निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात येणं हा शिक्षणाचा पर्पज आहे, हा शिक्षणाचा उद्देश. आणि हे विसरून आम्ही बाकी सगळं करतो आता. स्वार्थी बनवण्यासाठी आमच्या मुलांना आम्ही शिक्षण देतो. ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण असं की हा जेव्हा अनालिसिस सगळा केला, वाचन त्याबद्दलचं केलं, त्यावेळेला मला असं वाटलं की शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणं ही आज आपल्या देशाची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि जर आपण आज राजकारणाच्या बाबतीत सुद्धा जे आपण सगळे शिव्या देण्यात धन्यता मानतो आहोत राजकारणाला आणि राजकारण्यांना, त्यांना सुद्धा आपणच जबाबदार आहोत. कारण आम्ही अत्यंत स्वार्थीपणे आमच्या आयुष्यांकडे बघतोय. सरकार कुठलं काही ना, माझं भलं होणार आहे की नाही एवढंच म्हणतो त्याच्यात. राजकारण ही अत्यंत, त्याच्यात रस म्हणतो मी, सहभाग म्हणत नाहीये, कृपया गैरसमज दूर करा. सहभाग ही फार वेगळी गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट आहे, पण मी राजकारणात रस घेण्याबद्दल बोलतो. परंतु पहिल्यापासून शिक्षण भगतसिंग आणि गांधीची शेजारच्या घरात जन्माला आले हेच आमचं शिक्षण, आमच्या घरात नको. स्वातंत्र्य आम्हाला दुसऱ्या कोणतरी मिळवून द्यावं, आम्हाला त्याच्यात कमीत कमी कोशिश पडा. या सगळ्याचं मूळ हे कुठेतरी चुकीच्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे असं लक्षात आल्यानंतर मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात आपण काहीतरी काम करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी आणि माझी बायको गीतांजली आम्ही अनेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या आणि त्यामध्ये निलेश निमकर हा एक महाराष्ट्रातला खूप मोठा शिक्षण तज्ज्ञ, त्याची आमची ओळख झाली. तो त्यावेळेला ठाण्यामध्ये एक अभ्यास गट घेत होता. दर महिन्याला आम्ही काही मंडळी एकत्र बसायचो, भेटायचो, शिक्षण शास्त्राबद्दल चर्चा व्हायची, काही प्रेझेंट करायचो पेपर्स वगैरे. आणि हा वर्ष दीड वर्ष चालल्यानंतर त्यातनं क्वेस्ट नावाची एक NGO सुरू करायचं ठरलं, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट नावाची. 2007 साली आम्ही ही संस्था सुरू केली आहे. सोनाळा म्हणून एक आदिवासी भाग आहे, आदिवासी प्रभू हे असलेला एक भाग आहे वाडा तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये. इथं आमचं मुख्य ऑफिस आहे, तिथून आम्ही काम करतो, पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्याचं काम चालतं. quest.org.in नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ह्या संदर्भात माहिती मिळेल. पण आमचं मुख्य काम हे प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक क्षेत्रामधलं आहे. आम्ही स्वतःची शाळा काढायची नाही असं ठरवलेलं आहे. ज्या काही आता जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांच्या बरोबर काम करून त्यांच्या दर्जामध्ये सुधारणा करणं हा आमचा मेन मोटिव्ह आहे. आणि त्यासाठी मुलांबरोबर काम करणं, शिक्षकांबरोबर काम करणं, रिसर्चचं काम करणं, एज्युकेशनल टूल्स तयार करणं, असं अनेक पातळींवरती काम या संस्थेमध्ये चालतं. तुम्हाला quest.org.in वरती याची माहिती नक्की मिळेल. ठीक आहे. जितक्या शांत स्वरात मला जणू काही माहितीच नाही असे प्रश्न विचारतात, इतके ते काही साधे नाही आहे. बरोबर कसं बेचक्यात पकडायचं असे ते प्रश्न विचारतात एका मागोमागे. खरं तर आता जो तरी उल्लेख केला, मंगला सामंत म्हणून एक
विदुषी आहेत. आपण सध्या कुठलाही शब्द कोणालाही वापरतो, कोणालाही गुरु म्हणतो, कोणालाही महागुरु म्हणतो, कोणालाही काही काही म्हणजे त्याला काही आपण शब्द काही बेस्ट कशालाही म्हणतो, अफलातून म्हणतो, काही असं काही जगात नाहीच तर म्हणतो. काही काही म्हणजे आपल्याला काही राहिलंच नाही आहे कोणाला काय म्हणायचं याच्याबद्दल. विदुषी हा फार महत्वाचा शब्द आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की खूप कमी विदुषी आहेत आणि मंगला सामंत ह्या त्यापैकी एक आहेत असं मला वाटतं. त्यांचं प्रचंड लिखाण आणि अभ्यास हा स्त्री आणि तिचं स्थान याच्याबद्दल आहे, परंतु लग्न संस्था याच्याबद्दल त्यांचा खूप अभ्यास आहे. इतर अनेक लोकांनी तो अभ्यास केलेला आहे. राजवाड्यांनी कधी काळी ते पुस्तक लिहून ठेवलेलं आहे त्यांचं भारतीय विवाह संस्कृतीचा इतिहास नावाचं पुस्तक. अत्यंत स्फोटक असं सत्य सांगणारं पुस्तक ते आहे. परंतु लोकसत्तेमध्ये त्यांनी एक विवाह संस्कृतीचा इतिहास नावाचा एक लेख मंगला सामंतांनी लिहिलेला होता. अत्यंत उत्कृष्ट असा ॲनालिसिस त्याच्यामध्ये होता. त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो मी तुम्हाला काय हे. आता हे जे मी सांगतो आहे हे मत नाही आहे, हे कुणाचंही वैयक्तिक मत नाही. हा अनेक अँथ्रोपॉलॉजिस्टनी, मानववंशशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास आहे. अनेक वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेला अभ्यास आहे आणि त्यातनं त्यांनी काढलेलं हे सगळे जो मी आत्ता भाग तुम्हाला सांगणार आहे तो आहे. हे वैयक्तिक मत नाही, हे सायन्स आहे. त्याला बायोलॉजीचा आधार आहे, शरीरशास्त्राचा आधार आहे या सगळ्या गोष्टी. त्याची सुरुवात मुख्यत्वे ह्या आर्ग्युमेंटची अशी आहे, मंगला सामंत काय किंवा इतर अनेक समाजशास्त्रज्ञांची काय, की मनुष्य प्राणी हा मूळतः पॉलिगॅमस आहे, मोनोगॅमस नाही. पॉलिगॅमस म्हणजे काय की एक पुरुष अनेक स्त्रिया किंवा एक स्त्री आणि अनेक पुरुष अशी आपली बेसिक शारीरिक काय म्हणूया धारणा आहे. एक आपलं जे ज्याला म्हणतात की आपलं जे मूळ स्वभाव ज्याला म्हणू शकतो, जे इन्स्टिंक्ट म्हणू शकतो, ते पॉलिगॅमीचं इन्स्टिंक्ट आहे आपलं. ते आधी होतं. आपण जेव्हा कळत करून राहत होतो, आपण जेव्हा भटके होतो, तेव्हा हेच होतं आपलं इन्स्टिंक्ट. त्यावेळेला मुलं जी जन्मायची ती अख्ख्या वस्तीची मुलं असायची. कोणाचं मूल होतं, कोणाला काही फक्त आईला माहिती असायचं कारण ते तिच्यापासून मूल जन्मायचं. बाकी कोणाला काही घेणं देणे नव्हतं की याचा बाप कोण आहे, काय कोण आहे. ते सांभाळलं, अख्खा तो कळत ते मूल सांभाळायचा, जे कुठली मुलं होती. एक महत्वाचा शोध लागला मानवी सगळ्या प्रवासामध्ये आणि तो म्हणजे नांगर. जेव्हा नांगराचा शोध लागला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात शेती करण्याचा शोध लागला, शेती या व्यवसायाचा शोध लागला. हा व्यवसाय एका जागी स्थिर राहून करण्याचा व्यवसाय झाला. कारण इतकं सोपं नाही ना. आता शेत आता आपल्याला सगळे अशी प्लेन शेतं दिसत आहेत, पण तेव्हा शेती काय म्हणजे अख्खी ते जंगल तोडायला लागत असेल, की जमीन त्या पद्धतीने तयार करायला लागत असेल. अत्यंत कष्टाचं आणि सातत्याने करायचं ते काम होतं. आणि कष्ट आणि सातत्य ह्या गोष्टींमुळे, ताकद ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा व्यवसाय पुरुष प्रधान व्यवसाय झाला. खूप महत्वाचा भाग आहे आपल्या इतिहासामधला. शेती हा अख्खं आपलं अर्थकारण हे शेतीभोवती निर्माण झालं आणि शेती हा पुरुष प्रधान व्यवसाय झाला. आणि एक महत्वाची गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी. तोपर्यंत माझं काहीतरी एक प्रॉपर्टी असा भागच नव्हता तोपर्यंत. पण एक स्थावर मालमत्ता हा विषय अर्थकारणात त्यावेळेला पहिल्यांदा. कारण का, मी कष्ट करून आयुष्यभर हे एक काहीतरी जमीन तयार केली आहे, मला एका जागी सुरक्षित राहून माझं अन्न जी माझी मुख्य गरज आहे ती भागते आहे. इतकं महत्व त्या व्यवसायाला आहे. आणि हे मी करतोय, ही आता माझी जमीन झाली, ही माझं आहे, ही माझी मालकी आहे.
पण मी तर मरणार आहे. आता मी मेल्यानंतर ही माझी प्रॉपर्टी कुणाला जाईल? माझे अटॅचमेंट लक्षात घ्या, त्याच्याकडे लक्षात घ्या. फार महत्वाचा आज आपल्याला काहीतरी किरकोळ वाटतात त्या गोष्टी, पण जेव्हा पर्सनल प्रॉपर्टी ही गोष्ट निर्माण झाली, त्याच्याबद्दलची अटॅचमेंट निर्माण झाली, त्याच्याबद्दलचा मोह जेव्हा निर्माण झाला, एक बंध निर्माण झाला, त्यावेळेला हे मला गरजेचं होऊन बसलं की हे मी मेल्यानंतर कुणाला जाणार आहे, ते ज्याला जाणार आहे ते माझंच मूल आहे, हे मला कळणं महत्वाचं होऊन बसलं पुरुषाला. त्यामुळे इतके दिवस जी गरज नव्हती त्याचा बाप कोण आहे हे माहीत असण्याची, ती गरज आता पुरुषाला निर्माण झाली. आणि अर्थातच अख्खं अर्थकारण त्याच्या हातात आलेलं होतं आणि त्यामुळे त्याने हळूहळू डॉमिनेट करायला सुरुवात केली आणि यातून लग्न ही संस्था जगभरामध्ये निर्माण झाली. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये एक पुरुष आणि अनेक स्त्रिया हे अगदी समाजमान्य होतं. कारण किती स्त्रिया असतात ते मूल माझं आहे हे त्या पुरुषाला कळणं शक्य होतं. मला स्वतःला 2 पणज्या होत्या. शेजारच्या घरात अत्यंत गुण्या गोविंदाने आयुष्यभर राहिल्या 90च्या होईपर्यंत. द्विभार्या प्रतिबंधक कायदा वगैरे आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर आलाय, इतकं ते समाजामध्ये आपल्याकडे नंतर आलेली गोष्ट आहे, एक पत्नी वगैरे वगैरे जे काय आहे. पण जेव्हा त्या असलेल्या जमिनीचे जास्तीत जास्त तुकडे व्हायला लागले तर त्याच्या बायकांची संख्या कमी व्हायला लागली. कारण जास्त तुकडे, जास्त बायका जास्त मुलं जास्त तुकडे, हे सगळं अर्थकारणाभोवती आपलं फिरलं, हे लक्षात घेऊया आपण. आणि मग अर्थातच जेव्हा दुसरं महायुद्ध, त्याच्या आधी येणारं सगळं इंडस्ट्रियलायझेशन आणि ते शहरीकरण, ह्या सगळ्यानंतर तर मग अशक्यच जेव्हा झालं, त्यावेळेला मग एक नवरा आणि एक बायको ही सिस्टीम आली अर्थकारणामध्ये. हे वैयक्तिक मत कोणाचंही नाही, हा सगळ्या शास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास आहे. आज जे स्त्रियांचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पुरुषांनी निर्माण केलेले आहेत. कारण स्त्री ही कंट्रोलमध्ये राहावी, ह्यातूनच लग्न संस्था निर्माण झाली मुळात. आणि मग धर्माचा वापर करून, संस्कारांचा वापर करून, कधी मातृत्वासारख्या शब्दाला उदात्तीकरण करून, कधी तिला देवी करून, कधी तिला मोलकरीण करून, पण ती ताब्यात कशी राहील, ह्यातून ह्या सगळ्या समाजाची जडणघडण झाली. नंतर एक महत्वाचा फरक आता गेल्या काही वर्षांमध्ये पडलाय. स्त्रीच्या हातातून गेलेली आर्थिक सत्ता परत यायला लागलेली आहे. मजबुरीमुळे, शहरीकरणामुळे पुरुषाला एकाच्या कमाईतनं भागेना स्त्रीला काम करायला लागलं. त्याच्यामुळे आर्थिक सत्ता आली, पॉवर आली तिच्याकडे, डिसिजन मेकिंग पॉवर आली. तिला तिच्या म्हणण्याला महत्व यायला लागलं गेल्या काही वर्षामध्ये. आणि जेव्हा इक्वॅलिटी आली, जोपर्यंत पुरुष सांगणार स्त्री ऐकणार, तोपर्यंत संसार व्यवस्थित चालत होते, सोपट. कारण प्रश्नच नाही आहे ना, एकाने सांगायचं दुसऱ्याने ऐकायचंय. पण जेव्हा मीही निर्णय घेऊ शकते अशी जेव्हा ताकद आता स्त्रियांची यायला लागली, तेव्हा अर्थातच डिव्होर्सेसचं प्रमाण वाढायला लागलं. वाढणारच, कसं नाही वाढणार. इतके वर्ष तुम्ही त्यांना दाबून ठेवलेलं आहे, इतके वर्ष तुम्हाला त्यांना निर्णय घेण्याची ताकद दिलेली नाही आहे. आज जेव्हा तिला वॉइस येतोय त्यावेळेला तुमची गाडी रुळावरनं गडबडणारच, खडखडणारच सगळं. हा सगळा अनालिसिस मंगला सामंत आणि त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी करून ठेवलेला आहे. समाजाला अर्थातच तो सोयीचा नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यापुढे ह्या गोष्टी बदलणार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे संसार आपल्याला दिसतील. सिंगल पेरेंटचे संसार दिसतील. फक्त एक पुरुष आणि मूल, एक स्त्री आणि मूल, 2 स्त्रिया आणि मूल, 2 पुरुष आणि मूल.
त्याच्यामध्ये अर्थातच स्त्री पुरुष आणि लग्न आणि मूल अशीही व्यवस्था असते जी आत्ता आपल्याकडे दिसते आहे. परंतु ज्या वेगाने आम्ही दुपारी सरांचं आणि आमचं बोलणं झालं होतं की काय वेग आहे सध्या गोष्टी बदलण्याचा गेल्या 15-20 वर्षातला, तो वेग आपण जर लक्षात घेतला तर फार वेगाने गोष्टी बदलणार आहेत. त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या होणार आहेत, काही गोष्टी बरोबर होणार आहेत, काही गोष्टींचा त्रास होणार आहे, ते होणारच आहे. हे सतत झालेलं आहे. असं काहीतरी खळबळ झाल्याशिवाय समाज बदलतच नाही. सगळं ते स्मूथ होणार असं नाहीच आहे. फक्त जबाबदारी मला असं वाटतं की आज जिवंत असलेल्या माणसांची जबाबदारी ही एवढीच आहे की या सगळ्या गोष्टींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणं, इमोशनली न पाहणं, संस्कार वगैरे अशा गोष्टी रूढी परंपरा ह्या भिंगातनं न पाहणं. कारण रूढी परंपरेने झालेल्या प्रत्येक गोष्ट चांगलीच असते असं नाही. नाहीतर आज सुद्धा आपल्याकडे विधवांना डोकी भद्रावी लागली असती. नसतात प्रत्येक गोष्ट चांगली असते असं नाही. संस्कृती ही कॉन्सेप्ट किंवा प्रवाहाची कॉन्सेप्ट आहे, ती स्टॅग्नंट कॉन्सेप्ट नाही आहे. सतत बदलणारी कॉन्सेप्ट आहे संस्कृती. त्यामुळे मला असं वाटतं की आज आपली जबाबदारी ही शास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी संबंधांकडे बघणं, अर्थकारणाकडे बघणं, समाजाकडे बघणं, आपल्या समस्यांकडे बघणं आणि त्यातून जे बदल होणार आहेत, पुढची पिढी जे बदल करणार आहेत त्यांना ऍक्सेप्ट करणं. हे आपण जितक्या लवकर करू आणि मुख्यत्वे करून भारतीय मानसिकतेमध्ये ही फार अशी काय म्हणतात मुळाला घट्ट धरून राहणारी मानसिकता आहे, नॉस्टॅल्जियामध्ये रमणारी मानसिकता आहे. अशा मानसिकतेमध्ये हा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणं, हे बदल पुढे पाहणं हे होणार आहे, थांबवू नाही शकणार आहे कोणी. आणि थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर स्टॅग्नंट झाला तर नष्ट व्हाल, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. प्रवाहात जो राहील तोच काय ते तुकारामांचं हे आहे तिथे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. मला असं वाटतं की आज प्रत्येक नागरिकाची, स्त्री असो, पुरुष असो, मूल असो, तरुण असो, तर सगळ्यांची जबाबदारी हे भविष्य पाहणं ही आहे असं मला वाटतं. शेवटच्या प्रश्नाकडे आपण येतो. लोकसत्तेमध्ये आपण अण्णा हजारेंचं आंदोलन ज्या काळामध्ये अत्यंत उंचीवर जात होतं आणि सबंध देशभरातून अण्णा हजारेंना एक सहानुभूती आणि पाठिंब्याची लाट होती. अशा वेळेला थोडासा मतभेदाचा स्वर लावून घेणं ही गोष्टही त्या वेळेला धाडसच म्हणावी लागेल. कारण त्याच्यानंतर अनेकांचा अनुभव असा आहे की अनेकांना हेटमेट झाले आहे. अशा वेळेला आपण त्याच्याबद्दल एक प्रतिसादात्मक दिलेलं होतं. आजचं सगळं राजकारण लक्षात घेता याच्याबद्दल आपण काय सांगू शकाल? दुर्दैवाने बरोबर होतो असं फार हा प्रश्नाचं सुद्धा खूप मोठं उत्तर आहे. परंतु मी आता वेळ बघता आणि एकूणच आपण सगळ्या वातावरणात आहोत, ज्याविषयी आपण जो आता बोललोय तो पाहता मला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं की भारतामध्ये राजकारणाकडे मनाने नाही तर बुद्धीने बघण्याची गरज ही अत्यावश्यक आहे. आपण कुठल्याही भावनेला च्या भरात, कुठल्याही भावनेला बळी पडून, कुठल्याही प्रचाराला बळी न पडता स्वतःचा स्वतः विचार करून पण राजकारणात रस प्रत्येकानं घेणं हे अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. इलेक्शन डिक्लेअर झालेली आहेत, प्रत्येकाने मत देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मत द्यायला काय होणार आहे, यायची ते देणारच आहेत, सगळे चोरच आहेत. तेव्हा हुकुमशाही असते ना मित्रांनो, दोस्तांनो, मैत्रिणींनो, मुलांनो,
मुलींनो, जेव्हा हुकुमशाही असते ना तेव्हा यथा राजा तथा प्रजा असते. लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असते. आपण जर राजकारण्यांना चोर म्हणत असू तर आधी आपण चोर आहोत हे लक्षात घेऊया. म्हणून ते मंगळावरनं आलेलं नाहीये. आज आम्ही बिनधास्त सिग्नल तोडतो. का तोडतो? काय रेट चालू आहे? हा, किती? 100 रुपये. सगळ्यांना माहिती आहे 100 रुपये. आज सिग्नल तोडणारा आणि सिग्नल तोडल्यानंतर पकडणारा या दोघांकडे भ्रष्टाचाराची ताकद 100 रुपयांची आहे. ज्याच्याकडे ताकद 500 कोटी रुपयांची आहे तो 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतो. मेंटॅलिटी एकच आहे, काही फरक नाही. आपण राजकारणाबद्दल दाखवलेल्या उदासीनतेमुळे अनेक पिढ्यांच्या आज ही परिस्थिती आपल्यावरती आपणच ओढवून घेतलेली आहे. कारण केपेबल माणसांनी, चांगल्या माणसांनी माझं आणि माझ्या कुटुंबाचं भलं ह्याच्याचकडे फक्त गेल्या काही वेळा लक्ष दिलं, मगाशी म्हटलं तसं, आणि बाकी सगळ्या गोष्टी गौर मानल्या. तेच आहे म्हणजे सरकार हे लागणारच, इलाजच नाही आहे. देश चालवायला कोणतरी लागणारच. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा योग्य माणसांनी, केपेबल माणसांनी राजकारण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तेव्हा तिथे पोकळी निर्माण झाली आणि हळूहळू ती पोकळी गेल्या 70 वर्षामध्ये चुकीच्या माणसांनी भरली गेली. हा दोष चुकीच्या माणसांचा नाही आहे, हा चांगल्या माणसांचा दोष. आणि म्हणून ही माझी जबाबदारी आहे. या चुकीला मी जबाबदार आहे, माझे पूर्वज जबाबदार आहेत, माझ्या गेल्या काही पिढ्या जबाबदार आहेत. ही जबाबदारी जेव्हा आपण घेऊ त्यावेळेला आपण असे प्रश्न विचारणार नाही की सगळे चोरच आहेत, मी काय करू, कुणालाही मत दिलं तर तसंच नाही. जेव्हा तुमचा चॉईस हा वाईट आणि अधिक वाईट ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचा असतो तेव्हा तर खरं काम आहे. चांगल्या आणि वाईटमध्ये काय चॉईस करायला तुम्हाला डोकं लागतं, काहीच लागतं. पण आपल्याला दुर्दैवाने सध्या चॉईस हा वाईट आणि अधिक वाईट ह्याच्यामध्येच आपल्याला करायला लागणार. पण तो करावा लागणारच आहे. तेच आहे म्हणजे सरकार लागणारच. अराजक मध्ये नाही करत. आणि त्यामुळे राजकारणात रस घेणं कुठलीही पार्टी असो, काही असो, आणि कोणाला मत द्यायचं याचा 2 दिवस आधी विचार करून चालत नाही. 5 वर्ष विचार करायला लागतो. ही गोष्ट डोक्यात घोळावी लागते. या अर्थाने त्याच्यामध्ये रस असणं हे अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. निदान आजपासून आपण काय 24 एप्रिलला आमच्याकडे मतदान आहे, जेव्हा तेव्हा तुमच्याकडे मतदान आहे, तोपर्यंत अत्यंत डोळसपणे आणि हृदयाने विचार न करता मेंदूनी विचार करून मतदान करणं, एवढं जरी एक छोटंसं टार्गेट आपण आज ठेवलं तरी मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी साध्य होतील. नट जन्मावा लागतो हे विधान अमान्य करून नट घडवावा लागतो, तसा माणूसही घडत जातो. एक नटही घडला आणि प्रगल्भ माणूसही घडत गेला याचा अनुभव गेल्या 6-1.5 तासाच्या मुलाखतीत आपण सगळ्यांनी घेतला. मी अतुलजींचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. माझी वेबसाईट आहे atulkulkarni.com नावाची. त्याच्यावरती माझी सही पण आहे आणि फोटोग्राफ पण आहे. आणि मला आता पुण्याला पोहोचायला पाहिजे. मी रात्रीचा प्रवास शक्यतो करत नाही, त्यामुळे मी लगेच निघणार आहे 2 मिनिटात. परत जेव्हा साताऱ्याला येईन त्यावेळेला निवांत भेटूया. आत्ता मी पळतो. थँक्यू.